क्रिस्पी सी फूड बॉइल्ड रेसिपी. हो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या युट्यूब चॅनल धनेशकिनी ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आहे गटारी आणि गटारी तुम्हाला माहितीच आहे, ज्यांचा श्रावण असतो त्यांच्यासाठी गटारी हा विषय किती महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, आज गटारी स्पेशल बायको काय बनवते ते मी तुम्हाला दाखवेन. तर चला मित्रांनो, आज आहे गटारी. गटारी स्पेशल बायकोला विचार काय बनवणार आहे. तर बायको काय बनवणार आहे गटारी स्पेशल? आज बनवणार आहेत सी फूड बॉईल. सी फूड बॉईल जे आपण हॉटेलला खातो. हा, ओके, टाइम घरी बनवणार आहे. ठीक आहे. तर बघूया, हे बघा सगळं सामान आणलेलं आहे. जसं की कोलब्या आहेत, ह्या आपल्या उपल्या आहेत, उपल्यात ना, हम्म. आणि या चिंबोऱ्या आहेत. आता चिंबोऱ्या मम्मी कापते. ही बघा आमची मम्मी चिंबोऱ्या कापते. आणि कोलंब्या वगैरे साफ केलेल्या आहेत. कोलब्या वगैरे साफ केलेल्या आहेत, चिंबोऱ्या आणि आमची बाई. तर बघूया आता कसं होईल ते. सी फूड बॉईल का याच्यामध्ये काय काय टाकेल? तर हे बघा मित्रांनो, मका टाकणार आहे, याच्यामध्ये मका जाणार आहे, अजून लसूण लसूण आणि ते तेवढं टाकणार आणि आहे. हे सगळं ते. आणि आता वाटण. बनवताना दाखवे ना तुम्हाला. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, ह्याची तुम्हाला मी रेसिपी पण दाखवेन कसं बनवतात ते. आणि हा आपला एक फॅमिली ब्लॉग आहे, तर तो तुम्हाला दाखवेन सर्व पूर्ण. आहे बघा, हे बघा मित्रांनो, पहिलं स्टार्टिंगला तुम्हाला टाकायचं तेल तुपामध्ये. तर तुपामध्ये तेल टाकलेलं आहे मॅडमनी. हे बघा, हे सगळं आता इथे ठेवलंय. आणि 2 बटर आणि हे बघा 2 बटर अमूलचे. हे बघा असे 2 अमूलचे बटर. तर मित्रांनो, यो काय आपला रेसिपीचा व्हिडिओ नाही मिळत, मी तुम्हाला असं दाखवतो, कारण की आम्ही पहिल्यांदा बनवायला लावलोय म्हणून तुम्हाला दाखवतो. असं आम्ही घरामध्ये भरपूर साऱ्या काही वस्तू म्हणजे पक्वान पंचपक्वान बनवतो, पण ते काय आपण दाखवत नाही. तर हे जरा काहीतरी नवीनच आहे, खूप व्हायरल पण आहे इंस्टावरती. तर जेणेकरून कोणाला बनवायचं असेल तर त्याला रेसिपी तरी समजेल, या हिशोबाने आपण तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, मित्रांनो, आता बटरमध्ये टाकलेलं लसूण अशा प्रकारे. हे काय आपल्याला जमत नाही असं शूट करायला, पण हे बघा दाखवतो तुम्हाला. कशाला जमत नाही, काय ते झालं? इकडून तिकडून हात येतो मधून मधून, हा, मग हात काय बांधून ठेवू? हा, हे वाटण. त्याच्यामुळे आपल्याला एवढं जमत नाही, तरी पण हे बघा हे बघा, दाखवतो तुम्हाला सगळं. हे वाटण. आणि हे बघा हे वाटण. हे अद्रक, लसूण, मिरची आणि एक टॅमॅटो टाकले. ओके. आता हे शिजू दे मस्त. मित्रांनो, आता मसाले टाकायला लावल्यात. पहिला आपला लाल मसाला एकदम झणझणीत 3 चमचे तेल लगा देंगे. 4 चमचे 4 चमचे. साफ वाट लागेल. त्यानंतर हळद, नाही जास्त टाकत. हळद थोडीच. त्यानंतर मीठ, हे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, आम्हाला एवढं लागते. त्यानंतर गरम मसाला मसाला आपण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. हा घरी सगळं तुम्ही बनवलेला आहे. तुमच्या हिशोबाने टाका. आम्ही 4 किलो तुम्ही 4 चमचे टाकू नका. तुम्हाला जेवढं तिखट तुमची लागतं वाट तेवढं बघून तुम्ही करा. हे बघा, आता हे मसाला टाकलेला आहे, आता थोड्या वेळ शिजवेल आणि त्यानंतर मग बाकीचं आपलं मटेरियल पडेल त्याच्यामध्ये. तर एवढी काय हार्ड रेसिपी नाही मिळत, दिसायला फक्त हार्ड दिसते, खायला सोपी वाटते, तशी बनवायला पण सोपीच आहे. बघा तुम्ही दाखवतात सर्व, मी खाऊन पण तुम्हाला रिव्ह्यू देईन एकदम भारी. हे बघा मित्रांनो, आता मसाला शिजलेला आहे. आता पडणार आहेत पहिला कोलब्या. हे बघा अशा प्रकारे साफ केला, तर तुम्ही पण अशाच करा साफ. त्यांना गोले नको करू त्यांचे, मग ते जाम छोटा होतात आणि क्वांटिटी पण खूप कमी होते. त्यानंतर हे बघा चिंबोऱ्या, ह्या पडल्या आपल्या चिंबोऱ्या. घाटा मारून घेते मग ते टाकते. ठीक आहे, पहिला घाटा मारून घ्यायला लावलेला आहे. हे बघा, म्हणजे मसाला प्रॉपर लागला पाहिजे सर्व गोष्टींना. बघा, आता नंतर पडणार आहे जे आपल्या काय का उपल्या. उपल्या. ह्या उपल्या पण तुम्ही व्यवस्थितपणे साफ करा. म्हणजे कसं साफ करायचं काय सांग या जरा. साफ नाही करायच्या, धुवून टाकायच्या. तर जी खराब असेल ना ती उघडणार नाही. अच्छा, गरम पाण्यामध्ये वगैरे काय? नाही नाही, गरम पाण्यात नाही, ती आता त्याच्यातच बॉईल होईल. अरे याच्यामध्ये बॉइलिंग करायचं. हे बघा हे मके, हे मके टाकायला लावलेले आहेत. ते मग तुम्हाला मी दाखवतो.
जे ते सी फूड बॉईल बोलतात ना ते हेच. आणि थोडासा आणि हे लसूण. बघा, लसूण लसूण तुम्हाला टाकायचं टाकू शकता, तसं काय नाही, तुमच्यावरती आहे. पण मस्त लागतो. ठीक आहे, बघूया आता खाल्यावर समजेल. असं नाही टाकलं. आता मित्रांनो बसेल घाटा एकदम जोरदार, तो पण आपल्या चायनीज स्टाईल मध्ये. हे बघा. बाहेर गेली. आता याच्यामध्ये काय पाणी का? आता थोडा वेळ जरासं झाकण देऊन ठेवते, मग पाणी टाकते. ओके ठीक आहे, दाखवतो तुम्हाला मित्रांनो, सगळं दाखवेन अनकट व्हिडिओ. हो, अशा सगळ्या तुम्हाला रेसिपी खायची असतील तर बायकोला तसं खुश ठेवायला लागते, तर तशी रेसिपी खायला भेटतात. नाही तर मग आपला हाय रोजचा बोंबील बटाट. हो हो. बोंबील बटाटा खाता का? नाही, मी नाही खात, पण म्हणजे ते रोजची तुम्हाला मच्छी सांगतो किंवा चिकन मटन काहीतरी असते. असतेच रोजचं, पण आपण असं कधी ब्लॉग वगैरे बनवत नाही, कारण की आपण जास्ती नाही करत ते. किती खाल्लं काय केलं तरी पण आता हाही जरा कसं, ही रेसिपी जाम व्हायरल आहे, तर मी विचार केला की तुम्हाला जाम दाखवू. खायची इच्छा होती कधीपासून. हॉटेलला जाऊन खातात, आपण आता घरी बनवायला लावलंय. कधीपासून इच्छा होती माझी का ते बनवावं. आज शेवटी ती इच्छा पूर्ण झाली. बघू आता कसं होते. तर ते खाल्यावर मी तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू देईन कसं झालंय ते. तर हे बघा मित्रांनो, आता ती मच्छी तुम्हाला माहिती आहे ओसड असते, तर ही आहे चिंच. तर चिंच आता अशी घेतलेली आहे, ही पण तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. त्याचं असं पाणी करायचं, गरम पाणी. थोडीशी जास्तच केले, कारण की एवढं सगळं काय आहे गरम ना. पाणी आहे का? साधे पाण्यात आहे ना? आपली चिंच एकदम हे आहे ना, आंबट आहे. पिकलेली आहे ना. ओके, तर बघूया. टाकायची गरज नाही पडत. ओके ओके. दाखव. चालेल. तर हे बघा फुल चालू आहे. हे बघा मित्रांनो, तो वरचाच पाणी याच्यामध्ये टाकायचा. जेव्हा उपल्या ओपन पण झाल्यात आता लगेच टाकते मी दिसत. परत ढाका बसायला पाहिजे, तसा मार ना याच्याने. पाणी नाही नाही होणार उडणार. म्हणजे फोन घे. कोणत्या ओफी? तर बघूया आता घाटा मारला बरोबर चायनीज स्टाईल घाटा. हो, कारण की ते तसं घाटायला गेलं का ते सगळं फुटते. बरोबर. टाकू चिंच. टाक चिंचेचं पण टाकायला लागत आहे बघा. मीठ टाकायला लागेल नंतर परत. मी थोडस नंतर टाकू आपण. ओके. तर बघा मित्रांनो, आता हे सगळं पडलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता फक्त डायरेक्ट कधी काय काय करायचं. येऊ दे, उकळू दे, म्हणजे ते बाफेल ना, हा. मका वगैरे शिजेल. अच्छा, मग ते झालं का मग नंतर मग झालं. झालं. चल ठीक आहे. तर मित्रांनो, आता डायरेक्ट तुम्हाला मी दाखवतो नंतर थोड्या वेळात. मित्रांनो झालं आता फायनल. आता याच्यामध्ये पडेल गरम मसाला. टाक. मित्रांनो गरम मसाला पडला का आपला होईल एकदम रेडी. हॉनेस्ट रिव्ह्यू देऊ, हॉनेस्ट रिव्ह्यू एकदम. मग म्हणजे स्क्रिप्टेड नाही काय, असं जे आहे ते रिअल. तर मित्रांनो आता डायरेक्ट आपल्या प्लेटमध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आता पडेल एकदम प्लेटमध्ये. हे बघा, पीस सी फूड बॉइल रेसिपी. हे बघा, तर मित्रांनो स्क्रिप्टेड काहीच नाही मिळत, कारण की आपण टेस्टिंग साठी बाहेरून माणसं आणलेत. जे काय असेल ते डायरेक्ट हॉनेस्ट रिव्ह्यू. तर बघूया आता, चला टेस्टिंग करून ते सांगतील कसं झालंय ते. तर बघा, दीपू आहे आपला, कौशल, रोहित, हार्दिक. तर मित्रांनो हा ग्रुप आमचा बघितलेलाच आहे. तर विचारू आपण कसं वाटेल. एकदम मस्त. तर मित्रांनो चलो. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच, आपले फ्रेंड्स लोक आले होते, त्यांना पण आपण दिलं खायला, कारण की आपल्याला बघायचं होतं कसं झालंय ते. आता आम्ही काय घरातले नाही, आम्ही नाही चांगलं तरी बोलू जाम चांगलं झालंय, पण त्यांचा पण एक हॉनेस्ट रिव्ह्यू घेतला. आता आम्ही खाऊ, अजूनपर्यंत आम्ही खाल्लं नाही. तर चला आता मित्रांनो करू सुरुवात त्याला खायला. तर सर्वात पहिला लिंबू मारू त्याच्यावरती. सगळ्यात पहिला आपण खाऊया मित्रांनो कोलबी. सांबारी.
आणि मित्रांनो उपल्याचा कसा तुम्हाला माहितीच आहे. उपल्यांच्या मधला रस्सा जो असतो ना एक नंबर. का तुला काय पाहिजे? आणि चिंबोरी आपली ऑल टाइम फेवरेट. चिंबोरी आपली ऑल टाइम फेवरेट. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली घरगुती गटारी आहे. दरवर्षी असते पण यंदा तुमच्यासोबत करायला लावलं आपण. कारण की आपले आता गेल्या वर्षी एवढे सबस्क्रायबर पण नव्हते. यंदा आपले ह्याच टायमाला गेल्या वर्षी आपले 500 सबस्क्रायबर होते. आता आपले 15,000 सबस्क्रायबर आहेत. आणि आपलं चॅनल मोनोटाईज पण आहे. आपली इन्कम पण चालू आहे आता युट्यूब वरती. तर आपलं पहिलं पेमेंट आलं का तुम्हाला मी दाखवेन पण किती आहे ते. फक्त आपले असेच ब्लॉग बघत राहा आणि मस्त आपल्याला भरभरून सपोर्ट करा. आणि तुम्ही पण हे एकदा घरी करून बघा, एकदम मस्त झालं. निजू आवडलं तुला? तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? सोबत ऍपे असेल तर अजून भारी. आम्ही खायच्या आधी सगळ्यांचं खाऊन झालेलं, तिने पण खाल्लेलं, मोरपणचं पण खाऊन झालेलं. आम्हीच लास्टला राहिलेलो. कारण तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता आणि एक नंबर द्यायचा. चला मित्रांनो आता आम्ही संपवतो. तुम्हाला जास्त बोर करत नाही आणि तुमच्या तोंडाला तेवढा पाणी पण सोडत नाही. तर तुम्ही रेसिपी बघितलीच आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा. एकदम भारी. जास्त काय खर्च पण नाही होत. मोजून बघून 500-600 रुपयात तुमचं एकदम सगळ्या घरांच्या खायला होईल एवढं होते. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.